नमस्कार. मी उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचा संपादक तथा वृत्तनिवेदक विलास घारगावकर आपल्या सर्वांना या पावसाळी वृत्ताच्या शुभेच्छा द्याव्या की या पावसामुळे अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीत जो सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी भयानक अतिवृष्टीला आणि नुकसानीला धाय मोकलून रडत आहेत, त्याच्या नुकसानीच्या बद्दल याचना करावी काही ह्या संभ्रमात आहे. अतिशय पाऊस पडला आहे, मराठवाड्यात पाऊस पडला आहे, महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. आत्ता सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा आणि मुंबईमध्ये अतिशय भयानक अशी अतिवृष्टी होत आहे. परंतु पावसाळा येत आहे आणि येण्याच्या अगोदरच तब्बल 15 दिवस झालं पावसानं थैमान महाराष्ट्रामध्ये घातलेलं आहे. मात्र पेरणीची सुरुवात कशी करावी या संभ्रमात असलेला शेतकरी मात्र आज रोजी अश्रू ढाळण्याच्या मनस्थितीत आहे. कारण शेतामध्ये पाणी साचलेलं आहे. ते शेत वाळतंय कधी आणि पेरणीगत कधी होतंय, मशागत कधी करावी आणि पेरावी कधी, अशा प्रकारचा द्विधा मनस्थितीमध्ये अडकलेला या महाराष्ट्राचा शेतकरी. आणि त्या शेतकऱ्याची अवस्था आहे, एकीकडे त्याच्या पिकाला सोयाबीनला भाव मिळत नाही, दुसरीकडं पिकलंय कसं तरी तर ते पावसानं नुकसानग्रस्त झालेलं आहे. सर्व केळीच्या बागा, फळांच्या बागा, आंब्याच्या बागा अतिशय नुकसानग्रस्त झालेल्या आहे आणि शेताचं रूपांतर तळ्यामध्ये झालेलं आहे. त्याच्यामुळे आता पावसाळी हंगाम आलेला आहे 7 जून आणि मग 7 जूनला येत असताना मृग नक्षत्रामध्ये खरी पेरणी होत असते. परंतु पेरणी कधी करावी या विवंचनेत आज आणखी शेतकरी गुरफटलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यानं जरी थैमान घातलं असलं तरी दुर्दशा एवढी भयानक आहे की शासन मात्र सुन्न अवस्थेत आणि शांत अवस्थेत अगदी त्या गेंड्याच्या कातडीसारखं थंड बसलेलं आहे. कारण अवकाळीने कहर केलेला आहे. सर्व शेतकरी संकटात आहे. शेतकरी संकटात नव्हे तर सर्वसामान्यांच्या घरात देखील पाणी गेलेलं आहे. आणि मग तात्काळ म्हणून महाराष्ट्र शासनाने, मुख्यमंत्र्यांनी, सरकार महोदयांनी हे तात्काळ पंचनामे केले पाहिजेत आणि सर्वांनाच अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र देवेंद्र फडणवीस यांचं आदर्श असलेलं सरकार, आदर्श असलेलं शासन मात्र सुस्तावलेलं सारखं दिसतंय. आणि दुसरीकडे आपण पाहिलं तर अनावश्यक ठिकाणी जास्त जोर लावायचा, जास्त वेळ लावायचा आणि पूर्ण यंत्रणा मोडकळीस आणून एकदम थंड बस्त्यात बांधून टाकल्यासारखी करायची, हे खऱ्या अर्थाने योग्य नाही. मला वाटतंय सर्वसामान्यांच्या हाताला हाकेला ओ द्यावा आणि सर्वसामान्याला या अतिवृष्टीच्या संकट काळातून एक खंबीर अशी साथ द्यावी, शेतकऱ्याला देखील आधार द्यावा. आणि मला वाटतंय अशा या भयानक पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना बांधावर खत आणि शेतकऱ्याला पेरणीसाठी बी बियाणं जरी आजच्या वेळेला जर पुरवलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी मंत्रिमंडळ आणि शासन आपल्या भारत देशामध्ये आदर्श कार्यशैलीचं दिसून येईल. कारण शेतकरी खऱ्या अर्थानं भरडून गेलेला आहे, निश्चित पडलेला आहे, मृत अवस्थेत झालेला आहे. पेरणी कशी करावी त्याची कंबर धरून उभारता येत नाही. कारण आज रोजी शेताचं रूपांतर तळ्यात झालेलं आहे. सर्वसामान्य नागरिक देखील त्रस्त झालेला आहे. सर्वसामान्य लोक देखील घरामध्ये उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून ह्या अतिवृष्टीतून या सर्वसामान्य महाराष्ट्रीय नागरिकांना तारण्याचं काम या शासनानं करावं, असं जाहीर आव्हान मी आपल्या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलतर्फे या ठिकाणी करत आहे. आजचा हा वृत्तांत उज्ज्वल भारत न्यूज चॅनलचे संपादक तथा वृत्तनिवेदक विलास घारगावकर आणि फोटो क्रिएटिव्हिटीचे सहसंपादक प्राध्यापक अडसुळे सर यांच्या माध्यमातून हे वृत्तनिवेदन आम्ही करत आहोत. आपल्या या उज्ज्वल भारत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा चॅनल घराघरात पोहोचून ताज्या घडामोडी अपडेट पाहण्यासाठी आपण आपल्या या चॅनलला लोकप्रिय करावं, असं जाहीर आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.